जय जय रघुवीर समर्थ। उपेक्षा कधी राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना। श्री भारवाहीन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा आपला समर्थ रामदास विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 34 याचं चिंतन करणार आहोत। गेल्या काही श्लोकांमधून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा जो समर्थ आम्हाला विश्वास देऊ पाहत आहेत की रामाचा आश्रय घेतल्यानेच जीव हा संपूर्णपणे निर्भय होऊ शकतो। त्यामुळे हे मना, तू निरंतर रामाचं चिंतन कर, त्याचं स्मरण कर। त्या मनालाच रामाचं हे सर्व सामर्थ्य जणू काही समर्थ सांगत आहेत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी रामाचं हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम रूप त्याला सांगताना म्हटलंय की वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे हे मेघमाळा, पण चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हा सर्वोत्तम, या सृष्टीची अशी सर्वोत्तम रचना करून गेलेला आहे। या सृष्टीतल्या प्रत्येक चैतन्यामध्ये त्याचा अंश आहे। जर आपण या सृष्टीतलं प्रत्येक कार्य बघायला गेलो तर आपल्याला श्रद्धावान दृष्टीने त्याचं अस्तित्व जाणवतं, परंतु बौद्धिक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तो मात्र आपल्याला काही केल्यास सापडत नाही। अशा या सृष्टीला नियमन करण्यासाठी या कर्माची नियमावली या भगवंताने दिली, पण त्याच वेळेला हा राष्ट्रपती सारखा या नियमांच्या पलीकडे जाऊन देखील चिरंजीव पद देणारा असा हा राम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा रीतीने या सृष्टीमध्ये संतांच्या निदर्शनास आलेला आहे। सज्जनो, अशा या रामाचं विलक्षण सामर्थ्य समर्थ गात आहे। पण समर्थ लगेच आमच्यासारख्या जीवांच्या पातळीवरती येऊन आमच्या मनातली व्यथा रामाच्या समोर मांडतात। उपेक्षा कधी रामरूपी असेना। हा राम निरंतर आपल्या बरोबर आहे, तो कधीही जीवाची उपेक्षा करत नाही। हे आम्ही या सर्व शब्दांच्या आधाराने समजून घेतोय, पण काय करावं? जीवा मानवा निश्चयो तो वसेना। पण आमच्या अंतरंगामध्ये हे ऐकल्यानंतर क्षणभर बरं वाटतं, पण आम्हाला तो काही केल्या मनामध्ये निश्चयात्मक भाव, निरंतरता या भावनेची ठेवता येत नाही। हा दृढ विश्वास आम्हाला राखता येत नाही की तो राम माझ्या बरोबर आहे, तो माझं कल्याण करत आहे, तो माझं रक्षण करत आहे। त्यामुळे समर्थ म्हणतात की जीवा मानवा निश्चयो तो वसेना। अरे माझ्या रामाला असं नका विसरू रे। श्री भारवाहीन बोले पुराणी। वेळ प्रसंगी तो तुम्हाला त्याच्या मस्तकावरती धारण करेल, तुमचं रक्षण करेल, असा माझा राम, याने सर्व सृष्टीचा भार घेतलेला आहे। त्यामुळे हे मना, तू कधी हा आपला अभिमान आपल्या हृदयामधून जाऊ देऊ नकोस।
की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सज्जनो, आमच्या या जीव पातळीवरची जणू काही कैफियतच समर्थांनी या श्लोकामधून मांडलेली आहे. बघा, परब्रह्म हे सदा सर्व काळ निश्चल अखंड भरलेलं आहे. हे शास्त्र आम्हाला सांगतं. किंबहुना रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे अरण्यकांडामध्ये की रामराया सर्व साधू संतांच्या मधोमध बसलेला आहे आणि सर्व साधू संत एक वर्तुळ करून रामाच्याकडे पाहतायत. आणि गोस्वामीजी म्हणतात की रामाची पाठ मात्र कोणालाच दिसत नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं की राम हा आपल्याला सन्मुखच बसलेला आहे. याचा अर्थ काय आहे की राम अर्थात हे परब्रह्म हे निरंतर जीवाला सन्मुख आहे. ब्रह्माची पाठ ही कधीच कोणाला दिसू शकत नाहीये, कारण तो निरंतर आमच्या बरोबर आहे. संतांना याची अनुभूती येते. म्हणून माझे जगद्गुरु गातात ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. त्याच्या अस्तित्वाची जाणीव निरंतर राहणं याचं नाव संतपण आहे. बघा, जीवाची अवस्था अशी आहे की जीव जेव्हा सत्संगतीमध्ये जातो, जेव्हा संतांची वचनं ऐकतो, जेव्हा अशी ही दशसूत्रांची मालिका समर्थांची वाचतो, चिंतन करतो, तेव्हा त्याला वाटतं हो, तो राम माझ्या बरोबर आहेच. पण माझे समर्थ म्हणतात की सत्संगाची अशी गंमत आहे की तिथं बसल्यानंतर सगळं पटतं, पण ते स्थळ त्यागल्यानंतर मात्र पुनश्च तो प्रपंच आमच्या मानगुटीवरती येऊन बसतो. पुनश्च ती भ्रांत आम्हाला घट्ट धरते आणि या भ्रांतीने ही भयभीत अवस्था मनाला काही केल्या सोडत नाही. मनाला हा विश्वास ती काही केल्या दृढ होऊ देत नाही की तो राम माझ्या बरोबर आहे. काय असेल बरं कारण? याचं एक कारण असं आहे सज्जनो की तो राम जो या निर्गुण निराकार रूपामध्ये आहे, जे हे ब्रह्म निर्विकल्प आहे, निराकार आहे, त्या निराकाराला या बुद्धीच्या आधाराने आम्ही जाणू शकत नाही. हे मन त्याची कल्पना करू शकत नाही, ही इंद्रिय त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि आम्हाला आधार तर त्या गोष्टींचा वाटतो ज्याची आम्ही कल्पना करतो, ज्याला आम्ही स्पर्श करू शकतो. त्यामुळे आम्हाला आमची मुलं बाळं खरी वाटतात, त्यामुळे आम्हाला आमचा बँकेतला पैसा खरा वाटतो, आम्हाला आमचं स्वतःचं अस्तित्व खरं वाटतं. पण परमार्थ याचा अर्थ हाच आहे की आपल्यापेक्षा त्याचं अस्तित्व जेव्हा आम्हाला खरं वाटू लागेल, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थाने परमार्थाचे पांथस्थ झालो. बघा, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हा जो समर्थांचा निरंतर आम्हाला ध्यास त्यांनी दिलेला आहे, ही देहबुद्धी हीच आहे की मी म्हणजे देह. या देह पातळीवरती येणारे अनुभव हेच खरे. या देहातीत वस्तू या केवळ कल्पनेचं राज्य आहे. हीच या देहबुद्धीची अज्ञानाची अवस्था आहे. त्यामुळे तो राम, ते ब्रह्म निरंतर आमच्या बरोबर असूनही आम्हाला मात्र त्याचा दृढ विश्वास होत नाही. आणि हे ब्रह्म जरी निराकार असलं, निर्विकल्प असलं, तरी ते सच्चिदानंद आहे, ते जाणीव रूप आहे, ते आनंद रूप आहे. तो तुमचा खऱ्या अर्थाने सखा आहे, तो तुमच्या भावभावनांशी एकरूप आहे. पण ही आमची मैत्री कशी आहे माहिती का? असा विचार करा की तुमच्या कारमध्ये कोणीतरी एखादी व्यक्ती तुमच्या शेजारी बसली आहे आणि खूप मोठ्या प्रवासाला तुम्ही निघालेला आहात आणि सगळ्या प्रवासभर तुम्ही त्या व्यक्तीकडे बोलणं सोडा, साधं ढुंकूनही बघत नाहीये. आणि ती व्यक्ती मात्र सारखी तुमच्याशी संवाद करू पाहतीये, तुमच्याशी आर्जव करू पाहतीये, तुमच्या सुखदुःखाशी ती संलग्न होऊ पाहतीये आणि तुम्ही मात्र तिच्याकडे बघायला देखील तयार नाही. असं जर तुमच्या जीवनात घडत असेल तर तुम्हाला याचं निश्चितच पश्चाताप होईल ना की अरे आपण किती वाईट वागतोय, असं नको करायला आपण, होय की नाही? पण सज्जनो, तुम्ही करत असाल किंवा नसाल, पण ही गोष्ट मात्र तुम्ही तुमच्या रामाबरोबर निरंतर करता, कारण तो रामराया निरंतर तुमच्या बरोबर आहे. निरंतर तो निरंतर तुमच्याकडं तुमची वाट पाहतोय. जणू काही अत्यंत त्याचं प्रेम त्याच्या नेत्रामध्ये दाटून आलंय.
तो म्हणतोय माझ्याशी बोला, मला सांगा. तो कधीच तुमची उपेक्षा करत नाहीये. तुम्ही जरी विषयांमध्ये व्यस्त असला, विषयांमध्ये निमग्न असला, तरी तो राम तुमची वाट पाहतोय की कधी ना कधीतरी तू माझ्याकडे वळशील, कधी ना कधीतरी तू माझ्याशी बोलशील, कधी ना कधीतरी तू माझं सख्यत्व स्वीकारशील. आमच्या गोंदवल्याला पूज्य बाबांना एकाने प्रश्न विचारला की बाबा, श्री महाराज माझा स्वीकार कधी करतील? यावरती पूज्य बाबांनी फार समर्पक उत्तर दिलं की तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा मुखात राम म्हटला, त्या दिवशीच महाराजांनी तुमचा स्वीकार केलेला आहे. पण आता प्रश्न असा आहे की तुम्ही महाराजांचा स्वीकार कधी करणार? तुम्ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निरंतर कशी राखणार? खरोखर ज्याला रामाच्या अस्तित्वाची जाणीव निरंतर आपल्या जीवनामध्ये राखता आली ना, त्याच्यासाठी वेगळी साधनं अजूनही काही उरतच नाही. त्याच्यासाठी वेगळं नामस्मरण काही उरत नाही. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला तो राम आपल्या बरोबर आहे. किंबहुना या जीवनात तर तो आपल्या बरोबर आहेच, पण हा देह त्यागल्यानंतर देखील जीवाचा खरा संगाती तोच आहे. तोच या जीवाचं कल्याण करणारा आहे. तो कधीच आपली उपेक्षा करत नाही, पण आम्ही मात्र निरंतर त्याची उपेक्षा करत येतो. प्रश्न असा आहे की मी त्या रामाला कधी स्वीकारणार? त्या रामाला स्वीकारण्यासाठी सज्जनो, आम्ही त्याला पूर्ण शरण गेलं पाहिजे. एक भौमितीय प्रश्न जर विचारला की एक मोठं सर्कल आहे, एक मोठं वर्तुळ आहे आणि एक छोटं वर्तुळ आहे. छोट्या वर्तुळामध्ये मोठं वर्तुळ हे सामावू शकत नाही. त्यामुळं छोट्याच वर्तुळाला मोठ्या वर्तुळामध्ये सामावून जावं लागतं. त्याप्रमाणे हा भगवंत, हा राम हे मोठं वर्तुळ आहे. हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि मी जीव एक छोटासा किंकर आहे, एक चरण रज आहे. आणि मी मात्र वेगळं माझं स्वतःचं अस्तित्व मानतो, जरी मी त्या मोठ्याच वर्तुळामधला एक भाग असलो. मला त्या गुलाम अलीची एक गझल फार आवडती की हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पीली है. त्यामध्ये एक शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी छान वाक्य म्हटलेलं आहे, हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है. या विश्वातल्या प्रत्येक कणाला चेतना देणारा तो राम आहे. त्याची चेतना आहे म्हणून आमच्यामध्ये आज खऱ्या अर्थाने राम आहे. नाहीतर लोक म्हणतात ना, मृतशय्येवरती पडलेल्या माणसात आता म्हणतात ह्याच्यात काही राम राहिला नाही बाबा, सोडून द्या याच्या आशा. म्हणजे राम आहे तर आमचं अस्तित्व आहे, राम नसेल तर आमचं अस्तित्व नाही, हे आम्ही देखील जाणतो. पण तरी देखील त्या रामाची मात्र आम्ही निरंतर उपेक्षा करत राहतो. खरोखर त्याच्या अस्तित्वाने आज माझं अस्तित्व आहे. त्यामुळे या छोट्या कणाने त्या मोठ्या कणामध्ये समर्पित व्हायचंय, शरणागत व्हायचंय. निरंतर त्याच्या अधिष्ठानावरती मी आहे याची जाणीव ठेवायची आपल्याला. प्रत्येक येणारा श्वास हे या रामाची कृपा आहे. प्रत्येक मिळालेला क्षण ही या रामाची कृपा आहे. जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट हा रामाचा प्रसाद आहे. तोच माझ्या देहामध्ये राहून या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत आहे. इथं मी केवळ एक निमित्त मात्र आहे. या पंचमहाभूतांच्या आधाराने त्यानेच या देहाला निर्माण केलं. तोच या देहरूपी मंदिरामध्ये येऊन राहतोय. अशा या निर्मळ जाणीवेमध्ये जो राहतो त्याला ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास वेगळा करण्याची गरज पडत नाही सज्जनो. ही आत्मबुद्धी म्हणजेच निरंतर रामाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आहे. संतांना हे जमतं म्हणून ते देखील चिरंजीव होऊन जातात. म्हणून ते देखील आमच्या सगळ्यांसाठी या ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ होऊन जातात. जीव मात्र कधी या रामाचं स्मरण करतो, कधी तो विसरतो. मग त्यासाठी अभ्यास करावा. संतांनी दिलेलं या भगवंताचं नामस्मरण आपण प्राणापलीकडे सांभाळायचा प्रयत्न करावा. प्रत्येक क्षणावरती रामनामस्मरणाची मोहर ठेवावी. प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये रामाची कृती, रामाचं कार्य, रामाचं कर्तेपण आपल्या मनामध्ये निश्चय करून ठेवावं आणि त्या कर्माचं मिळालेलं प्रत्येक फळ हा रामाचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारावं. इतकं या रामाला आपण जतन करावं. महाराज म्हणतात की रामनामाला प्राणापलीकडे सांभाळावं. प्राण गेल्यानंतर शेवटची सुटणारी वस्तू हा राम आहे. आपण म्हणाला हो,
प्राण गेल्यानंतर शेवटची वस्तू राम कसा असू शकेल? कसं आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी तर्कवादाने समजून घ्याव्या लागतात. प्राण गेल्यानंतर रामनामस्मरण सुटावं, त्याचा नाद, त्याचा हा निनाद आपल्या अंतःकरणातून जावा, हे कसं शक्य आहे? बघा, तुम्ही टेप रेकॉर्डरवर काही छान गाणी ऐकतायत आणि अचानक लाईट गेले, तर लाईट गेल्यानंतर टेप रेकॉर्डचा आवाज बंद होतो का पहिले टेप रेकॉर्डचा आवाज बंद होतो आणि मग लाईट जातात? हो, अर्थातच पहिले लाईट जातात आणि मग त्यातून येणारा आवाज बंद होतो. त्याप्रमाणे सज्जनो, ही ऊर्जा अर्थात या देहामध्ये असलेला प्राण तो जातो आणि त्याच्यानंतर ज्याने प्राणापलीकडं नाम सांभाळलेलं आहे ना, ते नाम या देहामधून हळुवारपणे निघून जातं आणि नाम जाता जाता त्या प्राणाला आपल्या शिरी धारण करतो. शिरी भारवाही न बोले पुराणी. माझ्या रामाने त्याच्या वानरांना देखील युद्धामध्ये ज्यांना ज्यांना मरण आलंय त्या प्रत्येक वानराला रामाने पुनर्जीवित केलं. रामाने बिभीषण आणि हनुमंताला हे अमरत्व दिलं, हे चिरंजीवी पद दिलं. माझा राम या देहामध्ये जो प्राणापलीकडे त्याचं नाम सांभाळतो, त्याचा सगळा भार स्वतःवरती घेतो. जरी तो कितीही पातकी असला, पण जर त्याने निरंतर रामनामाचं स्मरण केलं तर अजामेळासारख्या पातक्याला देखील नारायण नामाच्या उद्घोषाने त्या अजामेळाचं त्याने आत्मोद्धार केला. असं माझ्या रामाचं हे ब्रीदवाक्य आहे. शिरी भारवाहीन बोले पुराणी. म्हणून हे जीवा, कधीही या रामाची उपेक्षा करू नकोस. कधीही स्वतःला असहाय्य समजू नकोस. कधीही निराश होऊ नकोस. बोलायचं झालं तर रामाशी बोल, सांगायचं झालं तर रामाला सांग. तो सर्व सामर्थ्यवान राम तुझ्या अंतःकरणातल्या प्रत्येक दुःखाशी एकरूप आहे. तो अत्यंत दयासिंधू आहे. तो संवेदनशील आहे. तो पाषाण नाही, तो दगड नाही. तो तुझ्या दुःखामध्ये होरपळून निघतो. श्री महाराज म्हणतात, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या जर काही दोष असेल तर तो एकच आहे की मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. खरोखर रामाचे हे दयासिंधुत्व आहे की तो तुमचं दुःख पाहू शकत नाही. त्यामुळे स्वतःला जीवनामध्ये कधी एकटं समजू नका. तो निरंतर तुमच्या बरोबर आहे. संतांना त्याची निरंतर अनुभूती आली, त्यामुळं रामाने देखील वारंवार आपलं प्रागट्य त्यांच्या जीवनामध्ये केलं. वारंवार त्यांचं अस्तित्व त्याने दाखवून दिलं. अशा या रामाचं निरंतर स्मरण करणं हाच साधनेचा पुरुषार्थ आहे सज्जनो. आणि ज्याने तो केला ना, त्याने जीवन खऱ्या अर्थाने धन्य करून टाकलं. बघा, त्याने आपल्या जीवनाला संपूर्णपणे न्याय दिला. ज्याने कधी या रामरूपाची उपेक्षा केली नाही, त्याला ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते स्वाभाविकपणे प्राप्त झालं. त्याला आत्मसाक्षात्कारासाठी आणखीन वेगळं कुठलं साधन करायची गरज राहिली नाही. असं हे रामाचं विलक्षण वैभव आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये तुम्ही जिथं असाल तिथं, त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊनच रामाला साथ घातली पाहिजे असं नाही. जेव्हा रावणाच्या या उन्मादामुळे सृष्टीमध्ये सर्वत्र लोक अत्यंत भयभीत झाले होते, त्यावेळेला महादेवाने ब्रह्मदेवाला एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेमत प्रगट होई मैं जाना. हे ब्रह्मदेवा, तो हरी ना वैकुंठामध्ये आहे ना क्षीरसागरी आहे. तो तुम्ही जिथं असाल तिथं प्रगट होतो. हरि व्यापक सर्वत्र समाना. तो समानत्वाने सर्वत्र व्यापून उरलेला आहे. मग त्याला प्रगट कसं करायचं? तर त्याला एकच करावं, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. त्याला अत्यंत प्रेमाने तुम्ही साथ घाला. बघा, प्रेम ही अशी गोष्ट आहे की त्या परब्रह्माला ती सगुण साकार करते. संतांनी एकच केलं. त्या रामाला अगदी आपला पुत्र मानला, आपला सखा मानला, आपला बंधू मानला, आपला पिता मानला. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. श्री महाराज म्हणतात, तुम्ही माझ्याशी नातं जोडा. तसं आपण आपल्या रामाशी नातं जोडावं. ज्याला ज्या भावनेमध्ये राम आवडतो त्या भावनेमध्ये त्याने त्या रामाशी नातं जोडलं ना की राम ते नातं सांभाळतो बरं का. अयोध्येमध्ये एक प्रसंग असा होता की एकदा एका साधूने या अयोध्येतल्या रामाशी
आपला पुत्र या रूपाने, म्हणजे तो स्वतःला राजा दशरथ आणि राम आपला पुत्र आहे या भूमिकेने त्याने रामाशी नातं जोडलं आणि आपल्या झोपडीमध्ये बसून निरंतर तो राम भजन करत असायचा. एखाद्या पुत्राप्रमाणे रामाला तो सांभाळायचा. एकदा त्या मंदिरात, त्या स्थानाजवळ एक राम मंदिर बांधलं जात होतं. त्यामध्ये पट्टाभिराम म्हणजे अर्थात रामाच्या मांडीवरती बसलेली जानकी माता अशा रूपाने मूर्तीची स्थापना केली जाणार होती. आणि तिथल्या सर्व भक्तांनी या साधूला मोठ्या बळजबरीनेच अट्टहासाने सांगितलं की तुम्ही या, तुम्ही या. अरे ते म्हणाले, माझी झोपडी सोडून मी कुठं जात नाही, माझा राम माझ्या झोपडीतच आहे, आम्हाला इथंच राहू द्या. नाही म्हणे, तुम्हाला यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. तो म्हणाला, मी जर तिथं आलो तर माझ्या रामाला ते आवडणार नाही हो कदाचित. पण तरी देखील भक्तांनी ऐकलं नाही. अरे असं कधी असतं का, असं म्हणून ते त्या साधूला त्या मंदिरामध्ये घेऊन गेले. आणि तो साधू साश्रू नयनाने त्या मंदिराच्या पायऱ्या चढत चढत वरती गेला आणि त्याने रामरायाकडे हात जोडून त्याचं दर्शन घ्यायला. आणि त्या क्षणी राम झटदिशीने उठून उभा राहिला. जानकी मातेच्या डोक्यावरचा पल्लू खाली आला. कारण आपले सासरे आलेले आहेत, सासऱ्यांच्या समोर आपण असं आसनस्थ होणं चुकीचं आहे. सज्जनो, जो जडाला देखील चेतन करू शकतो असा हा प्रेमाचा भाव आहे, असा हा सद्भाव आहे, जो या पाषाण रूपी मूर्तीमध्ये देखील ती चेतना जागृत करू शकतो. त्यामुळे तुम्ही रामाशी नातं जोडा आणि निरंतर अव्याहतपणे त्या रामाला आपल्या जीवनाचा सांगाती बनवून जगून तर बघा. जीवन विलक्षण आनंदाचं, परमोच्च आनंदाचं असं एक स्थान होऊन जाईल. अशी ही रामाची विलक्षण कृपा आपल्या जीवनात होते. म्हणून समर्थ म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असं हे जीव पातळीवरती निश्चयाचा अभाव असलेल्या आमच्यासारख्या मंडळींना समर्थांचं सांगणं आहे. पुढील श्लोकामध्ये, उद्याच्या सत्रामध्ये आपण त्याचं चिंतन बघू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.